श्री राम विजय कथासार अध्याय 33. रावणांचा वध, बिभीषणांना राज्याभिषेक, देवांची मुक्तता. या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास अडचणींचे निवारण होऊन दीर्घकाळ रखडलेली कार्य मार्गी लागतील. चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अमृतवेलीच्या रसाने लक्ष्मणांचे प्राण वाचले. हे वृत्त विदित होऊनही रावण युद्धासाठी आले नाहीत. तेव्हा बिभीषण रामरायांना म्हणाले, प्रभू, रावण इंद्रजिताप्रमाणेच दिव्य आणि शक्तिशाली रथ प्राप्त करण्यासाठी गुप्तपणे अनुष्ठान करत आहेत. पूर्णाहुती होताच त्यांनाही रथ मिळेल. तत्पूर्वीच त्यांचा यज्ञ उद्ध्वस्त केला पाहिजे. ते ऐकून नल, नील, जांबुवंत, अंगद, मारुती, गवय, गवाक्ष, गंधमादन, शरभ आणि केसरी हे 10 कपिवीर एकदम उभे राहिले. श्रीरामांची अनुज्ञा घेऊन त्या सर्वांनी लंकेच्या दिशेने उड्डाण केले आणि त्या नगरीत घुसून समोर दिसतील त्या राक्षसांना झोडपू लागले. त्यांना रावणांचा ठाव ठिकाणा विचारू लागले, पण त्यांचा शोध लागेना. तेव्हा बिभीषणांच्या पत्नी सरमा यांनी त्यांची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाल्या, रावण लंकानगरीच्या किल्ल्याखाली जमिनीमध्ये एका भुयारात अनुष्ठान करत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या खुणांच्या आधारे त्या कपींनी ते भुयार शोधले. त्यावरील शिळा फोडून ते आत घुसले. त्यांनी पहाऱ्यावरील राक्षसांना ठार केले. पुढे विस्तीर्ण मंडप होता. त्यात शिवलिंगासमोर प्रचंड यज्ञकुंड धगधगत होते. त्यासमोर रक्ताने स्नान केलेले रावण वज्रासनात दृढ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या सभोवती बिबिस्त हवनद्रव्यांचे ढीग पडले होते. कपिवीरांनी प्रचंड शिळा टाकून तो यज्ञ उद्ध्वस्त केला आणि तिथे असलेली हवनद्रव्येही भिरकावून दिली. त्यानंतर रावणांना देहभानावर आणण्यासाठी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारले. त्यांची वस्त्रे फाडून टाकली. त्यांच्या 10ही मुखांमध्ये माती कोंबली, पण व्यर्थ. काही केल्या त्यांची समाधी भंग होईना. तेव्हा अंगदांनी मंदोदरींनाच तिथे उचलून आणले. त्यांचे दागिने तोडून टाकले. त्यांच्या वस्त्राची ओढाताण केली. त्यांना रावणांच्या अंगावर ढकलले. या विटंबनेने संत्रस्त होऊन त्या मोठ्याने आक्रोश करत रडू लागल्या आणि आग लागो तुमच्या अनुष्ठानाला असे म्हणून त्यांना गदागदा हलू लागल्या. त्यामुळे त्यांची समाधी भंगली. त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा उद्ध्वस्त यज्ञकुंड व मंदोदरींची विटंबना पाहून ते संतापाने पेटून उठले आणि नग्न अवस्थेतच कपिवीरांवर धावून गेले. तेव्हा त्यांचा मार चुकवत त्या सर्वांनी तिथून पलायन केले आणि सुवेल पर्वतावर जाऊन लंकेतील सर्व वृत्तांत श्रीरामांना कथन केला. तेव्हा त्यांनी धनुष्याचा प्रचंड तणकार केला व मोठ्याने गर्जना करून म्हणाले, दशानन, आज तुमचा मृत्यू निश्चित आहे. ते ऐकून वानरांच्या अंगात वीरश्री संचारली. त्यांच्या एकत्रित भुपकारांनी 10 दिशा हादरल्या. रावणांनी मंदोदरींची कशीबशी समजूत काढली. त्यांची वस्त्रे नीट केली. विखुरलेले अलंकार गोळा करून त्यांच्या अंगावर घातले. त्यांना प्रेमाने जवळ घेतले व भीषण प्रतिज्ञा केली. म्हणाले, राणी, ज्यांनी तुमची विटंबना केली त्या वानरांशी आणि राम लक्ष्मणांशी मी निर्वाणीची झुंज देईल. त्यांची मस्तके तुम्हाला आणून दाखवीन, अन्यथा ही आपली शेवटची भेट समजा. त्यांनी मंदोदरींना त्यांच्या मंदिरात पाठवले आणि वीरवेश धारण केला. त्यांच्या आदेशानुसार राक्षसांची प्रचंड सेना लंकादुर्गातून धडाधड बाहेर पडू लागली. रणवाद्य आणि भेरींच्या गगनभेदी निनादात तो सेनासमुद्र वानरदलावर चढाई करून गेला. बघता बघता दोन्ही सैन्य भिडली आणि सुरू झाले एकच भयंकर रणकंदन. राम लक्ष्मण गर्जना करत बाणांचा वर्षाव करू लागले. कपिवीरांनी वृक्ष पाषाणांचा भयंकर मारा केला. राक्षसही सपासप कत्तल करू लागले. रणचंडिका बेभान होऊन नाचू लागली. रणमद चढलेले वीर कोणालाही जुमानत नव्हते. रावण 10 धनुष्यावर बाण चढवून शत्रूच्या माऱ्यास चोख प्रत्युत्तर देत होते. त्या समयी वानरांनी पराक्रमाची शर्थ केली, पण रावणांनी त्यांचा भयंकर संहार केला. ते पाहून श्रीरामांनी त्यांच्यावर वेगाने चढाई केली. आव्हाने प्रतिआव्हाने यांनी एकमेकांना युद्ध उद्युक्त करून ते दोघे भयंकर आवेशाने लढू लागले. अस्त्रे, शस्त्रे, बाण, शक्ती यांचा बडीमार होऊ लागला. पृथ्वी भयकंपित झाली. ब्रह्मांड गोलक थरथरले. त्या धूम्रचक्रीत रावणांनी सोडलेला एक सूर्यचिन्हांकित बाण रामप्रभूंच्या डाव्या पायातून आरपार गेला. ते पाहून चवताळलेल्या वानरवीरांनी रणांगणात पडलेली शस्त्रे उचलून दिसेल त्या राक्षसाला
कंठस्नान घालण्यास सुरुवात केली. त्यांचा आवेश पाहून काळालाही धडकी भरली. रथारूढ रावण रामरायांशी लढता लढता एकीकडे वानरांनाही थोपवण्याचा प्रयत्न करत होते. रामचंद्र मात्र रणभूमीवर उभे राहूनच त्यांच्याशी शर्थीची झुंज देत होते. तिथे सर्वत्र रक्तामांसाचा चिखल झाला होता. सर्वत्र शत विक्षत अवयव, मृतदेह, दगड, दोंडे, वृक्ष, शस्त्रे विखुरलेली होती. ते पाहून बृहस्पती देवेंद्रांना म्हणाले, रघुवीर जानकींचे निमित्त करून आपल्या सुटकेसाठी युद्ध करत आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी रथ पाठवा. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी तत्काळ मातलीला बोलवले. त्यांना आपला दिव्य रथ शस्त्रास्त्रांनी सज्ज करून ताबडतोब रामसाह्यार्थ जाण्यास सांगितले. मातली हे इंद्रांचे सारथी. त्यांनी तत्काळ सर्व सिद्धता करून रथ रणांगणात उतरवला. त्यांच्या असीम तेजाने दोन्ही सेना दिपून गेल्या. मातलींनी रामप्रभूंना वंदन केले व स्वतःचा परिचय देऊन देवराज इंद्रांच्या रथात बसण्याची विनंती केली. तेव्हा रघुनाथांना मोठे समाधान वाटले. योग्य वेळी मदत केल्याबद्दल त्यांनी देवेंद्राविषयी धन्य उद्गार काढले. मग रथाला एक प्रदक्षिणा घालून ते त्यावर आरूढ झाले. ते पाहून वानरांना अत्यानंद झाला, तर रावण अक्षरशः जळफळले. इंद्रजितांचा वध किंवा मंदोदरींची विटंबना यामुळे त्यांना जेवढे दुःख झाले नव्हते तेवढे त्या प्रसंगी झाले. त्यांच्या संतापाला मर्यादाच उरली नाही. ते दात ओठ खाऊन श्रीरामांवर अविरत शरवृष्टी करू लागले. तेही त्यांचा प्रत्येक हल्ला परतवू लागले. दोन सिंहांनी परस्परांवर तुटून पडावे तसे ते दोघे एकमेकांशी समोरासमोर शर्थीचे युद्ध करत होते. ते युद्ध पाहून त्रिभुवन भयभीत झाले. देव पळून गेले. त्या समयी बाणांच्या आच्छादनामुळे रात्र आहे की दिवस आहे तेही कळत नव्हते. त्यांच्या गर्जनांनी व शस्त्रघातांच्या दणक्यांनी सृष्टीमध्ये मोठमोठे उत्पात होऊ लागले. राक्षस आणि कपिवीर लढणे विसरले. 7 दिवस आणि 7 रात्री अविरत युद्ध चालले होते. कोणीही विश्रांती घेतली नव्हती. त्यावेळी दोघांसमोर एकच लक्ष होते, वैऱ्याचा वध. त्यांचे सारथीही मागे नव्हते. रथ फिरवताना तेही एकमेकांना मारत होते. मग रामप्रभूंनी रावणांच्या रथाचे 4ही अश्व मारून टाकले. तेव्हा त्यांनी नवीन अश्व जोडले. श्रीरामांनी त्यांच्यावर एक अर्धचंद्राकृती बाण सोडला. त्याला भेदण्यासाठी ते तीक्ष्ण शक्ती सोडणारच होते, पण तत्पूर्वीच त्यांची 10ही मस्तके धडावेगळी झाली. पण काय आश्चर्य, तिथे पुन्हा 10 मस्तके उत्पन्न झाली. श्रीरामांनी सूर्यमुखी बाणांनी ती परत भेदली तर ती पुन्हा उत्पन्न झाली. असे वारंवार होऊ लागले. तेव्हा काय करावे हेच त्यांना सुचेना. ते चिंताग्रस्त झाले. देव आणि वानरही अवाक झाले. त्यांना संभ्रमात पाहून रावण 10 मुखांनी कुत्सितपणे खदाखदा हसू लागले. तेव्हा मातली म्हणाले, प्रभू, रावणांच्या हृदयस्थानी अमृताची कुपी आहे. ती आधी फोडून टाका, मग त्यांची मस्तके भेदा. हाच त्यांच्या वधाचा उपाय आहे. ते रहस्य करताच श्रीरामांनी अगस्तींनी दिलेला महातेजस्वी बाण धनुष्यावर चढवला. त्याच्या तेजाने ब्रह्मांड व्यापून टाकले व त्यांनी त्यावर ब्रह्मास्त्राची योजना करताच पृथ्वीवर भयंकर उत्पात होऊ लागले. असंख्य विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज करत तो बाण धनुष्यातून सुटला आणि अमृतकुपीसह रावणांचे वक्षस्थल फोडून पलीकडे गेला. मग तो माघारी वळला आणि त्यांची 3 मस्तके धडावेगळी करून पुन्हा श्रीरामांच्या भात्यात येऊन बसला. रावणांच्या छातीवर मोठाले छिद्र पडले होते. राघवांनी त्यांची अन्य मस्तके छेदण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला. तोच ते धाडकन खाली कोसळले. त्यांचे प्राण केव्हाच निघून गेले होते. त्यांच्या रूपाने भूमीवर वावरणारे एक महापातक काळाच्या पडद्याआड गेले. लक्ष्मणांनी रामरायांना रावण मेल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आपले धनुष्य भात्यासहित लक्ष्मणांच्या हाती दिले व म्हणाले, सौमित्र, आता तुम्हीच हे धनुष्य सांभाळा. माझे अवतार कार्य संपले. रावणवधाची वार्ता कळताच देवांनी रामप्रभूंचा जय जयकार केला. जय वाद्यांच्या गजराने आणि दुंदुभीच्या निनादाने दशदिशा दणाणून गेल्या. पुष्पवर्षाव होऊ लागला. त्रिभुवनात आनंदी आनंद झाला. वानरवीर जय गर्जना करत बेभान होऊन नाचू लागले.
गो ब्राह्मण ऋषी मुनी व चराचर सृष्टीने सुटकेचा निश्वास टाकला. गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. सर्व कपिवीर रघुनाथांभोवती गोळा झाले. त्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. रावणांचा महाकाय देह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांची तोंडे धुळीने माखली होती, मुकुट अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यांच्या देहावर गिधाडे तुटून पडली होती. भगवंताशी वैर केल्यावर दुसरे काय होणार? त्यांच्या मृत्यूने बिभीषणांना शोक अनावर झाला. रावणांचे तप, त्यांचा प्रताप, त्यांचे चातुर्य, त्यांच्या आठवणी काढून ते दुःख वेगाने रडू लागले. म्हणाले, दशानन बंधो, तुमचे कर्तृत्व अद्भुत आहे. तुम्ही निर्गुणांना सगुण केलेत, आदिपुरुषांना अवतार घ्यायला लावलात. तुम्ही मोठे उपकार करते आहात. तुमच्यामुळेच वेदवंद्य नारायण मित्र म्हणून लाभले. तुमच्यामुळेच माझा उद्धार झाला. तुमच्यामुळेच सुग्रीवादी कपिश्रेष्ठींना ईश्वरी कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले. तुम्ही खरोखरच धन्य आहात. श्रीरामांच्या हातून मरण पत्करून तुम्ही स्वतःचेही कल्याण करून घेतले आहे. तेव्हा रामरायांनी मृदू वचनांनी सांत्वन करून त्यांचा शोक दूर केला. रावणांच्या मृत्यूवार्तेने अवघी लंका दुःखसागरात बुडाली. मंदोदरी व रावणांच्या 80,000 स्त्रिया धावत धावत रणांगणात आल्या. त्यांच्या शोकाला पारावारच नव्हता. रावणांच्या प्रेताला कवटाळून मंदोदरी आक्रोश करू लागल्या. तेव्हा राघवांच्या सांगण्यावरून बिभीषणांनी त्यांचे सांत्वन केले. श्रीरामांनीही त्यांना धीर दिला व म्हणाले, मंदोदरी, तुम्ही ज्ञानी आहात, स्वतःला सावरा. थोर पतिव्रता अशी तुमची कीर्ती होईल. जे तुमचे नित्य प्रातकाळी स्मरण करतील ते निर्दोष होतील, त्यांचा उद्धार होईल. त्या वरदानाने त्या धन्य झाल्या. स्त्रियांच्या समुदायासह त्या लंकेत परतल्या. रावणांना वीरमरण आले होते. बिभीषणांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार त्यांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले व ते सुवेल पर्वतावर आले. तिथे लंकेचे प्रजाजन त्यांना भेटण्यासाठी आले होते. विद्युजीव हे रावणांचे प्रधान. ते राक्षसांच्या सैन्यांसह रामप्रभूंना शरण आले. त्यांनी त्यांना आम्ही बिभीषणांच्या आज्ञेत राहू असे अभिवचन दिले. सर्वांनी त्यांचे अधिपत्य मान्य केले. रामरायांनी बिभीषणांना लंकेचे राज्य देण्याचे ठरवले. तेव्हा त्यांनी प्रार्थनापूर्वक विनंती करूनही ते लंकेत गेले नाहीत. त्यांना भरतांची भेट झाल्याशिवाय मी सुख उपभोग घेणार नाही असे स्पष्ट सांगितले. मग त्यांनी लक्ष्मण आणि सुग्रीव यांना वानरदलासह लंकेत जा आणि बिभीषणांना राज्याभिषेक करून देवांची सन्मानाने मुक्तता करा असे सांगितले. त्यांनी बिभीषणांना चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला. श्रीरामांच्या आज्ञेनुसार उत्तम मुहूर्त पाहून बिभीषणांना राज्याभिषेक करण्यात आला. त्या मंगलप्रसंगी त्यांनी सुग्रीव आणि लक्ष्मणांसहित समस्त कपिवीरांचा थोर सन्मान केला. देवांची मुक्तता केली. रावणांनी त्यांच्याकडून हिरावून आणलेल्या सर्व वस्तू त्यांना परत केल्या. त्या सर्वांचा मोठा गौरव केला. बिभीषणांची आज्ञा घेऊन इंद्र, ब्रह्मदेव, रुद्र, वसु, मित्र, मरुदन, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, अष्ट, दीपकाल, अष्टनायिका, 33 कोटी देव, 88,000 ऋषी, उपदेव, कर्मदेवता, देशोदेशीचे राजे व मान्यवर प्रजाजन श्रीरामांच्या दर्शनासाठी सुवेल पर्वतावर आले. मंगलवाद्यांच्या निनादाने आणि रामप्रभूंच्या जय जयकाराने सारा आसमंत भरून गेला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. प्रत्येकाला रामस्वरूप वेगवेगळे भासत होते. ते ब्रह्मदेवांना पिताश्री, देवराज इंद्रांना पाठीराखे कैवारी, शिवजींना आराध्य दैवत, तर वानरांना आपले स्वामी वाटले. राघवांनी त्या सर्वांना दृढ आलिंगने दिली. त्यांच्या दर्शनाने सर्वांना मोठे समाधान वाटले. त्या समयी नारद वीणा झंकारत त्यांची सत्कीर्ती गाऊ लागले. अष्टनायिका नाचू लागल्या. तुंबर सामगायन करू लागले, तर भक्तजन आनंदाने टाळ्या वाजू लागले. तेव्हा सुवेल पर्वतावर जणू स्वर्गच अवतरला होता. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 33 समाप्त होत आहे. धन्यवाद.